तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही आलो गिरनारला. आज आहे होळी मित्रांनो. तर आज तुम्हाला दाखवणार आहोत गिरनारमध्ये होळी कशा प्रकारे साजरी केली जाते. तर आज पौर्णिमा आहे आणि आम्ही निघालो गिरनारवरती. तर निघालो रस्त्यामध्ये आम्हाला फ्रीमध्ये छास आणि उपवासासाठी पोटॅटो वगैरे मिळाले, फिंगर चिप्स. तर ते आमचे शिल्लक राहिले, त्यामुळे आम्ही माकडांना थोडे दिले. तर आम्ही तिथून निघालो. आम्ही पोचलो तोपर्यंत रोपवे बंद झालेला, त्यामुळे आम्हाला मित्रांनो चालत जावं लागलं. तर संध्याकाळीची वेळ होती, कारण पौर्णिमा संध्याकाळीच चालू झालेली. दुसऱ्या दिवशी ग्रहण असल्यामुळे मंदिराचे दरवाजे बंद होणार होते, त्यामुळे आदल्याच दिवशी आम्ही जायचं. सिंहस्थिते श्री चंद्रे कुंभस्थिते श्री सूर्ये मिथुनस्थिते देवगुरव बृहस्पतिशेषे शुक्रहेषु यथा यथं राशिस्थाने स्थितेषु सत्सु एवं गुणविशेषेण विचक्षायां शुभ पुण्यतिथौ गौत्रोच्चारः. सभी अपना अपना गोत्र का उच्चारण करेंगे, अपने अपने नाम का उच्चारण करेंगे. ममात्मनः श्रुते स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम मन इप्सित कामना संसिद्ध्यर्थम. हाँ, दूसरा अपनी अपनी कामनाओं को बोलें, और कामना बोलने के अतिरिक्त हम जिस स्थान पर बैठे हैं, जिस स्थान का हम पा रहे हैं, उस स्थान के लिए हम सोचें तो ये उत्तम है ना, कि भैया गौमुखी गंगा नामनी स्थान का वृद्धि होवे. और यहाँ देखो अन्न जल की तो कमी है ही नहीं भगवान की कृपा से, और गर्मी के कारण कुछ हो जाता है तो वो भी परिपूर्ण होवे. और स्थान में जो आवे तो वो एक पॉजिटिविटी तो यहाँ मिलती है, तीर्थ क्षेत्र है. परंतु कोई व्यक्ति आए तो यहाँ से प्रसन्न होकर के जाए, और आवे भी तो है प्रसन्न होकर के. वो एक गाना वगैरह भजन चलता है ना, क्यों आके रो रहा है गिरनारी शहर में, हर दर्द की दुआ, तो वो बन जाए. सिद्ध क्षेत्रान्वितायाम ममात्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम. तर मित्रांनो, गोमुख दर्शन या ठिकाणची होळी पूजा चालू होती. तिथून आम्ही वरती आलो अंबाजी माताच्या या ठिकाणी. तर या ठिकाणची होळी पेटली होती मित्रांनो. तर या होळीचं आम्हाला दर्शन मिळालं. तर कशी आहे पहा मित्रांनो होळी गिरनारवरची. तिथून आम्ही ती होळीचं दर्शन घेऊन प्रभूंच्या शिखरावरती आलो. तिथे पण होळीचं दहन झालं होतं आणि वरून होळीचं दृश्य असं मस्त खूप छान दिसत होतं. हे पहा मित्रांनो, खाली होळी पेटत होती आणि भाविकांची गर्दी पण. तर मित्रांनो, रात्री आपण गिरनारवरतीच मुक्काम केला. रुद्रांश आमचा झोपलेला होता, त्यामुळे रात्री उशीर झालेला चढण्यासाठी. तर हे पहा पहाटेचं विहंगम असं दृश्य मस्त. तर गुरुशिखराच्या पुढच्या बाजूला या ठिकाणी आम्ही मुक्काम केला आणि तिथून आता सकाळी निघालो. आम्ही निघालो निम्म्या वाटेपर्यंत पोचल्यानंतर रोपवे चालू झाला. तर म्हटलं जाऊया तोपर्यंत आपण खाली पोचू. तर निघालो मित्रांनो. जाता जाता पार्कमध्ये जायचं होतं रुद्रांशला लॉयन्स वगैरे बघायला. तर म्हटलं जाऊया. आधीच पाय दुखले होते भरपूर चालून, पण म्हटलं जाऊया, त्याला दाखवूया थोडा वेळ आणि पुढे जाऊया. तर गेलो. मग काय असे पक्षी वगैरे होते मित्रांनो. पक्ष्यांचा वगैरे व्हिडिओ मी घेतला, तुम्हाला दाखवण्याचा पण प्रयत्न केला थोडाफार. तर इकडं सिंबा झोपले होते. रुद्रांशला काय बघायला मिळालं नाहीत. दुसऱ्या साईडला पण होते, पण ते पण झोपले होते. मग काय म्हणलं राहू दे, आता नाही बघायला मिळणार. पुढं गेलो तर वाघ होता पिंजऱ्यामध्ये, तो पण बसलेला होता. म्हणलं रुद्रांशला, हा पण काय तुला बघायला मिळतोय का नाही. तो पण पुढच्या पिंजऱ्यामध्ये वाघ उठला आणि चालायला लागला. मग त्याला वाघ बघायला मिळाला. त्यानं वाघ पाहिला, खुश झाला रुद्रांश आमचा. आणि मग आलो पलीकडं. मगरमच्छ वगैरे होत्या सगळ्या पार्कमध्ये. सुंदर आणि सुसज्ज असा पार्क आहे मोठा. सगळे प्राणी होते. मी काय सगळे कॅप्चर करण्यात म्हटलं व्हिडिओ खूप मोठा होईल, त्याच्यामुळं थोडंफारच कॅप्चर केलं आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. पानगेंडा, पानघोडा. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा मित्रांनो.
भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.